Hello friends, myself so Arpita Sunil Pandav, assistant teacher. If you like my videos, then like, share and subscribe my education channel. Standard 10 Subject Science and Technology. Chapter number 4 Environmental Management Part 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील 4थे प्रकरण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट याच्या पहिल्या भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. इकोसिस्टीम अ रिव्ह्यू म्हणजे परिसंस्था पुनरावलोकन. पहा, ecosystem is formed by biotic and abiotic factors and their interreactions with each other. म्हणजे जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्पराशी होणारी अंतरक्रिया हे सर्व मिळून एक परिसंस्था तयार होते. Each factor plays very important role in the ecosystem. Producer like plants and others are important. पहा, अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात आणि त्यांची या परिसंस्थेतील भूमिका फार महत्त्वाची असते. Herbivores like deer, goats, sheep, cattle, horses, camels, etc. feeding upon producers are also important. म्हणजे हरिण, शेळ्या मेंढ्या, गाई म्हैशी, घोडे, उंट असे शाकाहारी जे प्राणी आहेत ते फार महत्त्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्र प्राणी सुद्धा या ठिकाणी फार महत्त्वाचे आहेत. Means predators like lion and tiger which prevent the overpopulation of herbivores are also equally important. A question may arise in our mind that whether the caterpillars found in nature, organisms present in filthy places, termites, insects present in dung are really useful. पहा, निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचा सुद्धा खरंच उपयोग असतो का असा प्रश्न कधीतरी आपणाला पडला असेल. However, those organisms are also important through they are dirty. They are responsible for cleaning the environment. पण हे जीव घाणेरडे वाटत असले तरी अतिशय म्हणजे फार महत्त्वाचे आहेत. ते मुख्यतः निसर्गाची साफसफाईच करत असतात. It means that our existence is due to these factors present around us. म्हणजे आपल्या सभोवताली असणाऱ्या या घटकामुळेच आपले अस्तित्व आज टिकून आहे. Hence, we should care for these factors. म्हणून आपण सर्वांनी मिळून त्यांची काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला आता एक ओघ तक्त्याचे चित्र दिले आहे. या ओघ तक्त्यामध्ये काही चौकटी रिकाम्या आहेत, तर त्या रिकाम्या चौकटी भरण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपणाला इकोसिस्टीमचा ओघ तक्ता दिलेला आहे. एका बाजूला अबायोटिक कॉम्पोनंट्स आहेत आणि दुसऱ्या बाजूचे कॉम्पोनंट्स आपणाला शोधावयाचे आहेत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी बायोटिक कॉम्पोनंट्स आहेत. पहा, अबायोटिक कॉम्पोनंटचे पुन्हा फिजिकल फॅक्टर हा पहिला घटक आहे, दुसरा घटक आपणाला शोधावयाचा आहे. अशा पद्धतीने अबायोटिक कॉम्पोनंट मधील सर्व बाजू आपणाला पूर्ण करावयाची आहे, म्हणजेच रिकाम्या चौकटी पूर्ण करावयाच्या आहेत. दुसऱ्या बाजूला जे काय बायोटिक कॉम्पोनंट्स दिलेले आहे ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण करावयाचे आहेत. याच्यामधील पहिला घटक
ॲटोट्रॉपिका दिलेला आहे, तर दुसरा घटक आपल्याला शोधावयाचा आहे. इन दिस वे वी हॅव टू कंप्लीट द इकोसिस्टम विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट. इन द फ्लो चार्ट देर आर सम blank brackets or boxes, and we have to complete all the boxes properly concerning with the other boxes. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इकोसिस्टीम याचा म्हणजे थोडक्यात परिसंस्थेचा जो काय तक्ता आहे, ओघ तक्ता, तो आपल्याला इथं पूर्ण करावयाचा आहे. लेट अस सी रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. चला तर मग पाहूया पर्यावरण व परिसंस्था यामधील संबंध. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. पहा, पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक अशी संज्ञा आहे. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ एन्व्हायरमेंट. आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. मीन्स इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती होय. इट इन्क्लुड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. देर आर 2 मेन टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. पहा, यामध्ये अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्य 2 प्रकार पडतात. वन इज नॅचरल एन्व्हायरमेंट अँड अदर इज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. Natural environment consists of air, atmosphere, water, land, living organism, etc. नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. Continuous interaction occur between biotic and abiotic factors. Their interreactions are very important. पहा, यामधील जैविक आणि अजैविक घटकामध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. त्यांचे परस्पर संबंध फार महत्त्वपूर्ण आहेत. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष म्हणजेच डायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष म्हणजेच इनडायरेक्ट प्रभाव पडत असतो. बेसिकली एन्व्हायरमेंट consists of 2 basic factors. First, biotic factor and second, abiotic factor. पर्यावरणात 2 प्रमुख घटकांचा समावेश होतो. पहिले जैविक घटक व दुसरे अजैविक घटक. The science that deals with the study of interreaction between biotic and abiotic factors of the environment is called as ecology. पहा, पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास परिस्थितिकी म्हणजेच आपण त्याला इकॉलॉजी असे म्हणतो. बेसिक फंक्शनल युनिट used to study the ecology is called as ecosystem. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास आपण परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम असे म्हणतो. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम्स. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम्स इन अर्लियर क्लासेस. पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. काही परिसंस्थांचा अभ्यास आपण मागील इयत्तामध्ये केलेला आहे. अ स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम whereas the earth is largest ecosystem. पहा, उदाहरणार्थ पाण्याचे डबके ही एक परिसंस्था आहे,
तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. इन ब्रीफ, biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interreactions collectively constitute the ecosystem. थोडक्यात, एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनत असते. Environmental balance is maintained through continuous operation of various natural cycles like water cycle, carbon cycle, gaseous cycle like nitrogen cycle, oxygen cycle, etc. पर्यावरणातील जलचक्र, विविध वायुचक्रे जसे कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी नैसर्गिक चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन्ड ड्यू टू व्हेरियस फूड चेन्स ऑफ इकोसिस्टीम. पहा, परिसंस्थेतील विविध अन्न साखळ्यांच्यामुळे ही पर्यावरण संस्था संतुलित राहते.